यूएस इस्रायलने इराणवरती अटॅक केल्यामुळे आपल्याला भारतीय शेअर मार्केटमध्ये पण त्याचा इफेक्ट बघायला भेटतोय आणि आज 2 मार्चला आपलं शेअर मार्केट 1.5 ते 2% खाली पडलं होतं आणि सगळीकडे ते फुटेजेस दिसतात की कशा प्रकारे ते वॉर चाललं आहे, किती मिसाईल्स जातात, रॉकेट, सगळं काही आपल्याला भीतीदायक वातावरण झालेलं आहे. पण अशा भीतीदायक वातावरणामध्ये एका चांगल्या इन्व्हेस्टरनी काय केलं पाहिजे ते आपण डाटा बेसिस बघूया. सेन्सेक्स आतापर्यंत 9 वेळा 20% पेक्षा जास्त खाली पडला आहे. हा 1991 पासून ते 2020 चा डाटा आहे. एवढे दिवस लागले त्याला पडायला आणि एवढे दिवस लागले तीच लेवल परत एकदा येण्यासाठी किंवा रिकव्हरीसाठी, आणि ही रिकव्हरी होऊन सुद्धा हे गेन्स आपल्याला भेटलेले आहे. आता तुम्हीच ठरवा की आता वॉरची सिच्युएशन आहे, मार्केट पडतंय, तर आपण काय केलं पाहिजे. ही वॉरची सिच्युएशन ऑपॉर्च्युनिटी आहे चांगल्या लेवलवरती चांगली इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, आणि माझे क्लायंट सुद्धा इन्व्हेस्टमेंट करतात आणि मी सुद्धा माझे स्वतःचे पैसे या फॉल मध्ये इन्व्हेस्ट करत आहे. तुम्ही काय करणार आहात या सिच्युएशन मध्ये मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा, आणि तुम्हाला पण एक चांगला ऍडवायझर हवा असेल तर कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.